काहीच फायनली ब्रिज आलाय बघा, कसला नाद दिसतोय. अरे गोव्यावरती तिथं पण असाच ब्रिज आहे गोव्याला, तिथे टॉपची फिलिंग वाटते डायरेक्ट. नाद रे नाद. आम्ही कुठं बसला माहीत नाही, पण अजून 70 किलोमीटर आहेत ना. आम्ही चहा घ्यायला बसला इकडं. काहीच हे बघा, आमची सगळी फॅमिली भेटली, बोरल्याची फॅमिली भेटले. ते पण आज सकाळी आलेत पंढरपूरला दर्शन घेतला, पण ते सकाळी परत लाईनीला जायचे दर्शन घ्यायला बाबल्या. नाही इथं कसं आहे बघा, 123, 124, 125 असं सगळं नंबर आहे तिथं. एका रेषेत एकच माणूस झोपल. 3 माणसाची जागा लागते. आम्ही अर्धा पाऊण तास इथं जेव्हा अजून हल्लो पण नाही थोडा पण. तेव्हा खालती बसला डायरेक्ट. 4 आहेत तिकडं मागं अजून नाही लाईन ना, पुढं बिल्डिंग आहे ना. आम्ही चरण दर्शन घ्यायला चाललेलो, पण आमची जिरली आमची आता. आम्ही डायरेक्ट होम दर्शन घ्यायला चाललो, कारण 8-9 तास जातील. आम्ही तर जवळजवळ 3 तास लाईनीला थांबलो. हाय गाईज, जय किरा जय अग्रिकोली. तर गाईज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आम्ही चाललो फिरायला, मम्मी पप्पा मी आणि बाय आणि रेसची मावशी आहे. आम्ही चाललो पंढरपूरला, तुळजापूरला आणि अक्कलकोटला. 3 देवस्थान करायचे आहेत आम्हाला. तर आम्ही आता निघलो आहे. 2:45 वाजल्यात, कारण मी हापडे आलो आणि मावशीला आणायला गेलो रेसला. आणि मला स्टेपनी पण टाकायची होती, गाडीला स्टेपनी नव्हती भेटली मला. आता गाडीला 1 वर्ष होईल, 1-2 महिन्यात. पण आम्हाला स्टेपनी भेटली नव्हती, म्हणून मी आता स्टेपनी टाकले. तर आलो स्टेपनी, सगळा सामान घेतला ना. आता घरी आलो ना, फ्रेश झालो, पण नीट निघला आता. तर जाऊ, भेटू, लेट्स गो. आम्ही निघतो आता, नारळ फोडतो. गणपती बाप्पा मोरया. शनिदेव महाराज की जय. जय माते की जय. चलो काहीच आपण मुंबई पुणे एक्सप्रेसला लागला. बघा टॉपचा रोड आहे, 1 नंबर रोड आहे. आता थोड्याच वेळेला तर आपल्याला मिसिंग लिंक ब्रिज बघायला भेटेल. बोगदा मोठा आहे, दाखवतो तुम्हाला. नवीन झालेलं आहे नवीन. फायनली मिसिंग लिंकचा बोगदा आलाय, मोठा आहे वाटतं ना. नाव बदललं आहे. नाद नाद बाई केलाय मग. काहीच फायनली ब्रिज आलाय बघा, कसला नाद दिसतोय. अरे गोव्यावरती तिथं पण असाच ब्रिज आहे गोव्याला, तिथे टॉपची फिलिंग वाटते डायरेक्ट. नाद रे नाद. कसं काय. आम्ही पंढरला पोचलो. जवळजवळ आता 100 किलोमीटर राहिलं फक्त पंढरपूर. इथे जवळजवळ 120 किलोमीटर मागं मी CNG बघतो, पण CNG कुठंच नाही. आणि इथं CNG आहे, पण ते संपले. जवळजवळ पेट्रोलच गाडी चालवत आहे, CNGच भेटत नाही कुठं. आम्ही जेव्हा बसलो ना गाडीत घरला, तर आत्ता उतरला. जवळजवळ किती 180 किलोमीटर आम्ही गाडीतून होतो. आता 100 राहिला. आता जाऊ आपण, भेटू पंढरपूरला डायरेक्ट.
आम्ही कुठं बसलं माहीत नाही, पण अजून 70 किलोमीटर आहेत ना. आम्ही चहा घ्यायला बसला इकडं हवेच्या साईडला, कारण भूक पण लागली नाही. इथले आपल्याला चव माहीत नाही कशी आहे, म्हणून बोललं चहा आणि बिस्किट बेस्ट आहे इथलाच. आम्ही आता फायनली आलो पंढरपूरमध्ये. दिसत नाही, गोपालपुराचा मॅप टाकलाय. चाललो आता आम्ही गोपालपुरात. गाईच आम्ही जस्ट आलो. हे बघा गाडी आणतोय येऊ इथं लावायला. कुलीवाला काही आमचा कुलीवाला बघा बॅग घेऊन कशा. काहीच आम्ही पोचलो आता वाजले तरी 9 वाजता पोचलो आम्ही गोपालपुरा देव इथं धर्मशाला झाला. आगरी धर्मशालामध्ये वस्तीला आज इथंच रात काढायचे आहे. फॅमिली पण तशी फॅमिली बघा झोप लागल का माहीत नाही. इथं झोपायची असं काही समजत नाही आता कसं काय करायचं. झोपायचे डायरेक्ट मम्मी आता इथंच झोपायची कारण आम्हाला फुकटचं बोल घालत मी. मम्मी म्हणते आम्ही रस्त्यावर झोपतो, आम्हाला इथं झोपायचे. आता कसं काय येतं माहीत नाही, बघू नंतर. नाही इथं कसं आहे बघा 123, 124, 125 असं सगळं नंबर आहे तिथं. या एका सरळ एका रेषेत एकच माणूस झोपल. एक माणूस झोपायचा, आम्हाला 3 माणसाची जागा लागते. 3 माणसाची जागा लागते. इकडं गाय आणि वासरू बघा असा. मंदिर कुठलं आहे बघ. आणि इकडं आपल्या इकडच्याच लोकांनी रूम बुक केलेले. नावं डायरेक्ट मोपाडा, सांगडे, इकडं बोरले. हो ना दे पण दिंडीच्या म्हणजे एकादश आषाढी एकादश तेव्हाचा ह्यो सगळी व्यवस्था आहे ही सगळी. काहीच आम्ही जेवायला बसला सगळे फॅमिली आणि इकडे सगळी मंडळी आहे ना. आम्हाला अमृताई पण भेटले. हे इकडं चाची दादा आजिवलीचा आपल्या ओळखीचा इथं धर्मशालेन भेटला आता. ब्लॉगच वरती पण रास माणसं आहेत. या दोघीने वयाला नाही आमच्या भाऊने काय लाया है. एवढा ढिगभर आमच्या घरी पण नसताय. मयूर मामाचा एवढी गर्दी आमच्या घरी पण नसते जेवढी इथं आहे. काय एवढी गर्दी आमच्या घरी पण नसते जेवढी इथं तशी आहे. काहीच नाही पता. आमची सगळी फॅमिली भेटली, बोरल्याची फॅमिली भेटले. ते पण आज सकाळी आले पंढरपूरला दर्शन घेतला, पण ते सकाळी परत लाईनीला जायचे दर्शन घ्यायला बाबल्या. तुला काय ना म्हणजे घे गाईज आता आम्ही चाललो झोपायला. आमचं रूम तिकडे आहे. आम्ही पण इथंच आलो असतो, पण इथं आम्ही आलो तेव्हा लॉक होता. पुण्याला पण काय पण विचारली.
साची तिकडे कुठं चालला घाबरत ना तू घाबरत की नाही मी नाही तशी हिला गाई जवळ नेलती घाबरतय मग तू आता काय काहीच आम्ही जेवलो आणि आता चाललो जनाबाईचा संसार बघायला. आपल्याला काय माहित नाही असं वाटतं बंद झाला काय ना होतं काय ना बोडल्याची फॅमिली आली ती अमृता ते ताई भाऊ सगळे त्यांची पोरी सगळी आलती आणि त्यांची फॅमिली होती अर्धी. ते आलं तर आमच्या म्हणजे धर्मशाळेत आलं तर ते रूम घेतले सेपरेट. ते इकडं वरती कुठेतरी घेतले आणि बंद झाला आहे. आम्ही तिथं बघायला आलो पण प्लॅन फसला आपला. परत चाललो आता. ते पण सकाळी आल्यात पंढरपूरला. ते मुखदर्शन घेऊन आले आहेत. सकाळी पण जाणार आहेत परत असा बोलले होते आम्हाला. आम्ही पण येऊ तुमच्यासोबत. इकडं रूम घेतली ते वरती. आज 11:15 झाल्यात. आम्ही बघायला झाले बंद झाला. आपलं गोपालपूर गाड्या इकडं चांगले हायवे. सगळे झोपले आणि कोण दिसत नाही इकडं रोडला. आपली आगरी धर्मशाळा सगळे आपली घरचीच लोक. बोरला सांगडा पनवेल मोपाडा रिसवाडी सगळं आपली घरची. आता 11 वाजल्या उद्या 4ला उडाले. झोपतो आम्ही इकडं. काळीच झोप आम्ही टाकले सगळ्यावर. इकडं सगळी झोपल्यात. काळीच आम्ही टाकतो. हे कसं झोपत असते मला विचार पडला आहे. एक माणूस एवढ्या 2 लाईनच्या आतमध्ये मानला आहे. एवढी गर्दी आहे बघा सगळी काय आका पॅक होतो. एवढे रूम आहेत वरती येते. चला आता झोपतो. भेटू उद्या. गुड नाईट. 2 hours later. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही चालला दर्शनाला. 4:45 वाजल्यात. आणि आमच्यासोबत काल रात्री 2 वाजता नारकोलची पण पाहुणे आल्यात बघा. मावशी नारकोलची सगळी काका वगैरे आल्यात. आम्ही चाललो आता दर्शनाला. तर बघू किती लाईन आहे ना किती नाही. कंटिन्यू करा. मागर काय इकडे लास्ट आहे. कधी आले तुम्ही रात्री 1 वाजता 1 वाजता. आम्ही झोपलेला आम्हाला पत्ताच नाही. रामकृष्ण हरी. चला गाईच आम्ही चाललो दर्शनाला. आणि आमच्या रूमपासनं अर्धा तास लांब आहे मंदिर. आम्ही पायी संपूर्ण बाहेर नाही. एवढं वाईट खरं त्यातला काय सांगू तुम्हाला. आणि हे लाईन बघा इथनं चालू होते लाईन. हे अशी त्या जाम पाठी राहिल्यात पब्लिक आपली ना. इकडं या लाईन आहे अख्खी भरते. आणि लाईन इथपर्यंत झाली वाटतं. नाही ती बसची नाही तर माझी छाती एवढी गेली कारण इथं थांबलं असतं ना. आम्हाला 1 दिवस गेला असता इथनं लाईनीला. पण आम्हाला लय पुढं जायचे अजून. तर तरी पण 4-5 तास जातील असं वाटतं मला अंदाज. कारण भार्गवी सांगते ती आलती मागं पंढरपूरला. ते बोलते 4-5 तास तरी जातील. पण मी हां बघू आता कसं काय पुढं गेलो. जायच गो गाईच. आम्ही चहा घेतो. हा घेतलाय चहा घेतला. मावशी हे बघा बसलेच सगळी. लय टाईम लागेल. 1-2 वाजतील. किती वाजतील अंदाज मावशी तरी. माझा पुरा आहे. चहा घेतो आता काय थोडी झोपडवाला. आम्ही अर्धा पाऊण तास इथं जेव्हा अजून हल्लो पण नाही थोडा पण. खालती वाचला डायरेक्ट.
गर्दी बसलेली जाईल. आमची माणसं पण सगळी गर्दी बघ, पप्पा उभं राहिले. पाय दुखायला उभं राहिलं ते. माझं लेवल झाली लेवल. आता बसाची वेळ आली. सगळी खाली बसले. कंटाळा आला. अभिषेक चालू आहे अजून अजून आरती झाली. आरती पण चालू. लय टाइम आहे. आम्ही जवळजवळ 2 तास लाईनीला आहे. नाही इकडं सगळे लाईनीला थांबले. अर्धे गेले बाहेर ना, आम्हीच राहिलो. गाईच असलं 4 आहेत तिकडं मागं अजून. नाही लाईन ना, पुढं बिल्डिंग आहे ना. आम्ही चरण दर्शन घ्यायला चाललेलो पण आमची जिरली. जिरली आमची. आता आम्ही डायरेक्ट मुख दर्शन घ्यायला चाललो. कारण 8-9 तास जातील. आम्ही तर जवळजवळ 3 तास लाईनीला थांबलो. 3 तास लाईनीला थांबलो पण नाही. आता जिरली बोललो. आता आलं बोललो. आता मुख दर्शनमुळे भारी आले तर मुख दर्शन घ्यायला जातो. आणि अर्धी राहिलेत लाईनीला पप्पा इतका. त्यांना 8-9 तास जातात. नाहीच टॉपची गर्दी आहे टॉपची. आणि लाईन इथनं चालले. आम्ही चाललो प्रदक्षिणा घालायला मंदिराला. आम्ही आता निघतो. मावशी आल्यात. पप्पा राहिलेलं होतं ते 2 शेड सोडून आल्यात. 2 शेड झालं तर फक्त त्यांना एवढ्या किती 6 तासात 2 फक्त शेड झालं त्यांना. अजून 2 शेड आली परत येते मरत ते गोल फिरून वाकडं इकडं तेव्हा दर्शन झालं असतात. म्हणतो त्यांना बोललो मुख दर्शन घ्या या. आम्ही पण त्याच केला. आता जातो निघतो आम्ही तुळजापूरला येतो. बाय. आणि तो राधाकृष्ण मंदिर तो बाय तिथून बघणार काय मस्त राधाकृष्ण मंदिरात. पंढरपूरची जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास करू आम्ही तुळजापूरला पोहोचलो. शॉर्टकट आलो ना. शॉर्टकटने लॉंगकट नेला आम्हाला. जाम खराब रस्ता. एक्सप्रेसची गेला असतो तो परवडला असता. आता आलो आपण तुळजापूरला. 2 वाजल्यात 2. तिकडं पण गर्दी आहे. संडे आहे ना. इथं मुख दर्शनाला पण किती रांग आहेत बघा. वरती पण एवढ्याच आहेत. आम्हाला इथं पण 2 तास जातील. काहीच आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली. इथं माझा भस्म अंगारा आहे तो तिथं पण दर्शन घेतला ना. सिद्धिविनायक उजव्या सोंडीचा सिद्धिविनायक गणपती तिथं पण दर्शन घेतला. आणि आता बाहेर निघतो आम्ही. इकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहे ना. गर्दी आहे ना, लय बेकार गर्दी आहे. काहीच आता जातो बाहेर. गोमुख तीर्थ. गर्दी बघा. मंदिरात मुख दर्शनाला चरण दर्शनला पण एवढीच गर्दी आहे. काय दर्शन भेटत सांगा. 2 hours later. आम्ही अक्कलकोटला पोचलो. प्रसाद घेतलाय बघा. काहीच आम्ही दर्शनाला चाललो. टॉपची गर्दी आहे. आम्ही मंदिराची दाला ह्यो वटवृक्ष बघा. स्वामीचं मंदिरच्या समोर. हा इकडं लाईन आली. इकडून गर्दी नाही एवढी.
बघा लता मंगेशकर यांच्या गाड्या आहेत. दिल्ले आता नाती आमचं 1 नंबर दर्शन झालं आहे. आम्ही चांगला फिरलो आता आम्ही जेवायला कुठेतरी मध्येच बघू. आता घरी जायला निघलो. आमचा 3 दिवस तर झाल्यात. आता आम्ही घरी जायला निघलो. पार्किंगमध्ये आले, गाडी पार्क केली इकडे. हे घरी पोचला आम्हाला. आम्ही 7ला निघलेलो, 4:30 वाजलं घरी पोचायला. जवळजवळ 9:30 तास झालं आम्हाला. आणि मावशीला पण सोडले रिसला. तसं झालो कालापूरवरनं रिसला गेलो ना, आपलं आलो मोपाड्यातनं घरी. व्लॉग एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.